मध्य आणि पूर्व आफ्रिकेत संसर्गजन्य मंकीपॉक्सची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. विषाणूचे प्रकार, मंकीपॉक्स कसा पसरतो आणि त्यावर उपाय काय याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. मध्य आणि पूर्व आफ्रिकेत संसर्गजन्य मंकीपॉक्स, ज्याला आपण एमपॉक्स या नावाने ओळखतो, याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आफ्रिकेबाहेरही अनेक देशात या आजाराची प्रकरणे नोंदवली जात आहेत. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. क्लेड 1 हा मंकीपॉक्सचा नवीन प्रकार अधिक घातक आहे. त्याबद्दल WHO काय म्हणते बघा. मंकीपॉक्स यापूर्वी प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरत होता, मात्र आता तो थेट माणसांमधून माणसात पसरत आहे. जगातील इतर देशांमध्येही या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मंकीपॉक्स विषाणूचे 3 प्रकार सांगितलेले आहे, ते बघूया. क्लेड 1 याचा सर्वाधिक प्रकोप मध्य आफ्रिकेमध्ये आहे आणि यामुळे आजारी 10% लोकांचा मृत्यू झाला आहे. क्लेड 2 कमी हानिकारक असला तरी तो अनेक देशांमध्ये पसरत आहे. क्लेड IB हा मंकीपॉक्स अधिक वेगाने पसरत आहे. 1,45,000 पेक्षा अधिक मंकीपॉक्सची प्रकरणे 2024च्या सुरुवातीपासून ते जुलै अखेरपर्यंत आढळून आली आहे. त्यात 450 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्स होण्याचे प्रमाण 160% एवढे वाढलेले आहे. 19% अधिक लोकांचा यावेळी मृत्यू होत आहे. 96% प्रकरणे याच कांगोमधील आहेत. मंकीपॉक्स कसा पसरतो बघा. संक्रमित व्यक्तीच्या जवळ असल्याने, एकापेक्षा अधिक पार्टनरशी लैंगिक संबंध ठेवल्याने, डोळे, श्वसन संस्था, नाक किंवा तोंडातून शरीरात मंकीपॉक्स प्रवेश करू शकतो. संक्रमित व्यक्तीने वापरलेला बिछाना, कपडे आणि टॉवेल यासारख्या वस्तूंना स्पर्श केल्याने देखील मंकीपॉक्स पसरू शकतो. माकडे, उंदीर यासारख्या विषाणू संक्रमित प्राण्यांशी संपर्कात आल्यानेही मंकीपॉक्स पसरू शकतो. आईपासून गर्भाला संक्रमण होऊ शकते. 2022 मध्ये मंकीपॉक्स विषाणू लैंगिक संपर्काद्वारे अधिक पसरला गेला होता. मंकीपॉक्सचे सुरुवातीचे लक्षणे पुरळ उठण्यास सुरुवात होते. यानंतर त्यात पू येतो. यात हाताच्या तळव्यावर किंवा पायाच्या तळव्यावर किंवा शरीराच्या इतर ठिकाणीही जखमा होऊ शकतात. पू झाल्यानंतर जखम वाढून तिथे खड्डा पडतो. परत डोळ्यात इजा होणे, ताप येणे, गळ्याला सूज येणे, उलट्या होणे, सेप्सिस, निमोनिया, घशाला फोड अशा प्रकारचेही लक्षणे दिसू शकतात. आता यावर उपाय काय आहे ते बघूया. हा आजार सामान्यतः सौम्य असून अनेक लोक आराम आणि तापावरील उपचाराशिवाय 2 ते 4 आठवड्यात बरे होऊ शकतात. मंकीपॉक्सचा प्रकार केवळ संसर्गावर नियंत्रण ठेवूनच नियंत्रित केला जाऊ शकतो. अलगीकरण करणे, वारंवार हात धुणे चांगले आहे. कपडे धुताना हातमोजे घाला. कपडे हवेत हलवल्याने मंकीपॉक्स हवेत पसरतो, हे लक्षात ठेवा. नंतर स्मॉल पॉक्स लस 3 दिवसाच्या आत घेतल्यास ती या विषाणूवर 85% प्रभाव करू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही उपाययोजना आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.